प्रेक्षकांनो, आज प्रेमाची गोष्ट सुद्धा सुरेख दाखवलं आहे. माधवीताई आणि इंद्राताईची भांडणं तर कमाल. सुरुवात आपण बघतोय की सागर पेपर घेतोय, न्यूजपेपर पहाटे पहाटे, आणि त्याच्या भावाला फोन करतोय. तो म्हणतोय, काय म्हणतोस दादूस, कसं आहे? सागर म्हणतो, अरे यार, इथे ना मला खूप कंटाळा आला आहे. इथे कोणाला काही पडलीच नाही आहे यार. बाहेरचं काय चाललं आहे, इकॉनॉमीचं काय चाललं आहे, यांचं आपलं काहीतरी तिसरंच चालू असतं. पिक्चरचे न्यूज नाहीतर सिरियलचे न्यूज, याशिवाय यांना काही इंटरेस्टच नाही आहे. इकॉनॉमीचा पेपरसुद्धा इथे येत नाही. किती दिवसापासून माझ्या वडिलांना म्हणतोय की हे घर बदलूयात, पण माझं कोणी ऐकतच नाही राहा वाटत रे मला इथे. आता त्याचा जो भाऊ आहे तिकडनं, तो म्हणतोय, अरे दादा, मला कळतं रे, पण सगळेजण तुझ्यासारखे हुशार नसतात ना, प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते रे. सागर म्हणतो, बरं ठीक आहे, ते सगळं जाऊ दे, पण तू कोणाला तरी अपॉइंट करणार होतास ना इथे ऑफिसमध्ये, त्याला लवकरात लवकर पाठव. आणि तू केव्हा येणार आहेस मुंबईला? तूही लवकर ये. आणि प्लीज जो कोणी माणूस पाठवशील ना, तो जरा एज्युकेटेड पाठव. इथे मला काय हवं आहे ना, ते कोणाला काही कळत नाही. मला कंटाळा येतो रे इथे राहायचा. आता मुक्ता याचं बोलणं ऐकते. सागर मोठ्या मोठ्याने बोलत असतो, मुक्ता पूजा करत असते. आता मुक्ताला सागर जरा वियर्ड वाटतो आणि साहजिक आहे, तो वागतो पण तसाच. पण त्याच्या भूतकाळाच्या काही गोष्टीमुळे तो जरा पळून निघाला आहे, म्हणून त्याने स्वतःला असं बनवलं आहे. असो, तर आता मुक्ताच्या घरी तो इकॉनॉमीचा पेपर पडतोय. आवाज आलाय त्याला काहीतरी पेपर पडायचा, म्हणून सागर मागे वळून बघतो आणि मुक्ताच्या समोर तो पेपर आहे हे तो बऱ्याच वेळ निहाळताना दिसतोय. मुक्ता त्याला बघते आणि म्हणते, हॅलो, काय बघताय तुम्ही? सागर म्हणतो, तुमच्याकडे इकॉनॉमीचा पेपर आहे ना, मला तो हवा आहे. मुक्ता त्याला तो पेपर देऊन टाकते. सागर तो पेपर घेतो आणि लगेच वाचायला लागतो. मुक्ता म्हणते, हॅलो, काही कर्टसी आहे की नाही? थँक्यू वगैरे म्हणायची काही पद्धत आहे की नाही? हे काही सार्वजनिक वाचनालय नाही आहे. पेपर घेतला आणि तुम्ही लगेच वाचायला पण लागलात. आता सागर अतिशय रूडली उत्तर देतो, व्हॉट एव्हर, आणि निघून जातोय त्याच्या खोलीमध्ये. त्यामुळे मुक्ता मात्र खूप वैतागली आहे. मुक्ता तिच्या घरात येते आणि आईजवळ बडबड करू लागते, आई, तू न अगदी बरोबर ओळखलेस बाजूच्यांना. अगं, कसे ते? त्याची आई म्हणजे लाऊडस्पीकर आणि तो मुलगा म्हणजे कंप्लेंट बॉक्स. मला ना खरंच वैताग आलाय. तू करेक्ट बोलतेस त्यांना नेहमी. माधवीताई म्हणतात, हो ना, अगं मी नेहमी करेक्टच बोलत असते. अगं मुक्ता, चहा घे गं. माधवीताई तिच्या मागे चहा देण्यासाठी धावत असतात. मुक्ता चहा घेते आणि थँक्यू म्हणते माधवीताईंना, आणि माधवीताई तिला वेलकम म्हणतात. मुक्ता म्हणते, बघ, आपण दोघी आपल्यामध्ये कसे मॅनर्स आहेत. तू मला चहा दिला, मी थँक्यू म्हणाले, पण ते शेजारच्यांमध्ये नाहीच आहे गं. असे कसे लोक आहेत हे? आता ह्या माधवीताई म्हणत असतात, जाऊ दे गं, तू कशाला त्यांच्याकडे लक्ष देतेय? तू तुझं बघ ना, कुठपर्यंत आली आहे तुझी प्रोग्रेस. अगं, ते वधूवर सूचकाच्या वेबसाईट असतात ना, त्यावरती चॅटिंग कर, बघ तुझ्या ओळखी होत आहेत का. आता ती हसायला लागते मुक्ता आणि म्हणते, आई, तुझं काय चाललंय हे सकाळी सकाळी? माधवीताई म्हणतात, अगं उसासे नको टाकू गं, काहीतरी कर बाई, मी सांगते त्याचा विचार कर जरा. मुक्ता आता आईला म्हणते, आई, मी जरा चहा घेऊ का? आणि ती तिथून निघून जाते. पण माधवीताईंच्या मनात मात्र अजून सागर पक्का बसलाय. माधवीताईंना अजून माहिती नाहीये ना सागर समोरच राहायला आलाय. त्या म्हणत असतात, स्वामी, माझ्या मुक्ताची आणि सागरची लवकरात लवकर भेट होऊ दे. आता इथे ना प्रेक्षकांनो, त्या माधवीताईच्या सख्या बहिणीचा फोन आलाय. त्यांची मुलगी येणार आहे म्हणे माधवीताईंकडे. त्यांच्या मुलीचं नाव आहे मिहिका, म्हणजे मुक्ताची मावस बहीण. आणि मुक्तासुद्धा इकडे तिच्या बहिणीशी आणि जिजूशी बोलत असते. तिचे जिजू म्हणतात, अगं आम्ही मिहिकाला न्यायला आलो इथे, पण ती अजून आली नाही आहे. आता पुन्हा मुक्ताची बहीण बोलते, अगं मुक्ता, अगं मिहिका आली ना की आपण माझ्या घरच्या पाणीपुरीवाल्याकडे पाणीपुरी खाऊयात. आता इकडे माधवीताई त्यांच्या बहिणीशी बोलतात. हे थोडंसं कन्फ्युजन वाटेल तुम्हाला, पण सोपं आहे विचार केला तर. माधवीताई म्हणतात, बरं, माझी स्वामींची पूजा राहिली आहे, आणि अगं फॉर्मल होऊ नकोस, जशी माझी मुक्ता आहे तशीच मिहिका आहे. आणि हे बघ, मंजिरी आणि तिचे मिस्टर गेलेत मिहिकाला आणायला, नको काळजी करूस ग वंदू. बरं, माझी ना पूजा राहिली आहे स्वामींची, ही तुफान मेल कधी येईल? मी तिच्या आवडीचे थालीपीठं करणार आहे आणि त्यांनी फोन ठेवलाय. आता इथे मिहिकाची एंट्री दाखवली आहे त्यांनी. मंजिरी आणि तिचा नवरा मिहिकाला बघतो आणि म्हणतो, रक्त. आता इकडनं मुक्ता घाबरली आहे, काय मिहिकाला रक्त? आता ही मिहिका आहे प्रेक्षकांनो, ही काहीतरी इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे, कारण हिची काय म्हणतात त्याला, वेलकम जरा जोरदार दाखवलंय त्यांनी. तिच्या हाताला ब्लड लागलाय. आता हे दोघंही पॅनिक होतात. ते म्हणतात, काय झालं मिहिका, पुन्हा कसं काय रक्त लागलं का तुला? आणि ते तिचे मंजिरीचे मिस्टर म्हणतात, पुन्हा तेच केलंस का तू? आणि ती हसायला लागते. आता इथे ना ह्या स्वामी समर्थांची पूजा करत असतात. हे फार छान वाटतं प्रेक्षकांनो बघायला. आता या माधवीताई श्री स्वामी समर्थ असं जप करत असतात. आता ही येते मुक्ता, अगं आई, माझं ऐकून घे, मिहिकाला ना, आता त्या तिला बोलू देत नाही, मी पूजा करते ना, असं त्या खुणवत असतात. आणि आता मुक्ता तिच्या वडिलांकडे
जाते आणि म्हणते, बाबा तुम्ही ऐकलं का? ते म्हणतात, काय सांगतेस? अगं तूच ऐकलं नाहीयेस. अगं त्या बाजूच्या नर्सरीमध्ये 50% डिस्काउंट आहे लिंबाच्या रोपावर. मुक्ता म्हणत असते, बाबा काय चाललंय तुमच्या दोघांचं, मला सांगू तरी द्या. ते म्हणतात, तुला काय सांगायचं आहे ना ते तुझ्या आईला सांग, ते सगळं भाज्यांचं डिपार्टमेंट तिच्याकडे. आता ती बिचारी पुन्हा एकदा माधवीताईंकडेच जाते, पण कोणी ऐकतच नसतं. शेवटी ती तो स्वामी समर्थांचा जप सुरू असलेला टेप बंद करते आणि सांगते, अगं आई मिहिकाला लागलंय काहीतरी. आता ह्यांना आत्ता जाग येते. त्या म्हणतात, काय सांगतेस तू, हे आत्ता सांगतेय? आता मुक्ता म्हणते, केव्हाचं तर सांगायचा प्रयत्न करते, तू मला शुकशुक करतेस. आणि तेवढ्या त्यांच्या दारावरची बेल वाजते. ह्यांना वाटतं मिहिका आली आहे, पण बाहेर मात्र इंद्राताई उभ्या असतात. आणि जे जोरदार भांडणं झाले त्यांचे की काय सांगू तुम्हाला. आता काल यांनी पोलीस कंप्लेंट केली हे इंद्राताईंना कळले, त्यामुळे त्या खवळल्यात. इंद्राताई म्हणतात, ये बाहेर, माझं गाणं बंद करते का? मी पण आले तुझं गाणं बंद करायला. माधवीताई म्हणतात, हे बघा प्रार्थना लावली होती मी, बंद केली, आता जा तुम्ही घरी, आम्हाला ना जरा बाहेर जायचंय. आता ह्या इंद्राताई म्हणतात, काय ग, मी बोलायला आली की तुला बाहेर जायचं असतं ना, मला घाबरतेस ना तू? माधवीताई म्हणतात, मी तुम्हाला का घाबरू? इंद्राताई म्हणतात, तुम्हाला भलताच जोर आला होता ना काल पोलिसांना बोलवायचा. आता ही मुक्ता म्हणते, म्हणजे? आता इंद्राताई म्हणतात, आ हा हा हा, काय भोळा चेहरा आहे ग तुझा, काल रात्री पोलिसांना तुम्हीच बोलवलं होतं ना. आता मुक्ताचे बाबा म्हणतात, अहो तुमचा गैरसमज होतोय, आम्ही कशाला पोलिसांना बोलवू? इंद्राबाई म्हणतात, भोळ्या पोरीचा भोळा बाप. आणि आता मुक्ताच्या लक्षात आलंय की ही खोडी नक्कीच तिच्या आईने काढली असावी. माधवीताईचे आणि मुक्ताचे एक्सप्रेशन जबरदस्त होते प्रेक्षकांनो. आता या इंद्राताई म्हणतात, हा हा, जसं काही तुम्हाला माहितीच नाहीये. माधवीताई म्हणतात, अगं मुक्ता काय करायला हवं होतं मला सांग, किती जोरात गाणी लावली होती यांनी, त्या आवाजामुळे स्वर्गातल्या देवांचा सुद्धा बीपी शूट झाला होता, कशाला एवढ्या मोठ्या आवाजात गाणी लावायची? आणि तुम्ही ना असे पब्लिकली गाणे लावू शकत नाहीत. मी माझ्या घरात प्रार्थना लावते, अशी मोठ्या मोठ्याने बाहेर नाही गाणे लावत. आता इंद्राबाई म्हणतात, तुझ्या आवाजाने माझं बीपी शूट होतं त्याचं काय? माधवीताई म्हणतात, तुम्हाला ना वेळकाळ समजत नाही, मी जे गाणे लावते ना ते सकाळची वेळ असते, प्रभात समये पातला आता जागवा विठ्ठलाला, असं लिहून ठेवलंय. इंद्राताईंना काही कळत नाही. आता माधवीताई म्हणतात, हिच्या डोक्यावरून गेलेलं दिसतंय. अहो देवाला जागं करण्याची ही वेळ असते, लोक सकाळी उठतात आणि रात्री साधारणपणे झोपतात. तुम्ही रात्री गाणी लावली होती की नाही चुकीच्या वेळी? मी जी प्रार्थना लावते ना ती सकाळच्या वेळेला, ती बरोबर असते. नाही, तुम्हाला पूजा करायची असेल तर आमची हरकत नाही, पण शांततेत करायला पाहिजे ना. इंद्राताई म्हणतात, ए तू कोण ग ठरवणारी, तू आहेस कोण? आणि या इंद्राताई एवढ्या भडकतात, ए तू कोण आली ग मोठी शिकवायला मला, सारखं आपलं हे करू नको ते करू नको, आवाज वाढू नको. या दोघींचे जोरदार भांडणं रंगलेत. आता या माधवीताई म्हणतात, सामाजिक शांतता भंग करता तुम्ही अवेळी, शिक्षण नाही, स्वच्छता नाही, शी. आता इंद्राबाई म्हणतात, तू मोठी शिकलेली ग, नखरे दाखवतेस का, पार्टी खराब करतेस का आमची? आता ही मुक्ता म्हणत असते, जाऊ द्या ना, सॉरी म्हणून टाकतो आम्ही. ए आई तू पण शांत राहा ना. आता सागरचे वडील म्हणतात, अगं जाऊ दे ग इंद्रा, माफ करून टाक. मुक्ता म्हणत असते, मला महत्वाचं काम आहे. माधवीताई पण म्हणतात, आम्हाला बाहेर जायचंय. इंद्राबाई म्हणतात, कोणी कुठे जायचं नाही, मला बोलायचंय. 101 तुझी मॅडमगिरी इथे चालणार नाही. तुझ्यामुळे बिल्डिंगमध्ये पोलीस आलेत पहिल्यांदा. आता माधवीताई म्हणतात, हेच तर आधी व्हायला हवं होतं. तुम्ही जो आरडाओरडा करता ना त्याच्यामुळे लोक शेपूट घालून गप्पा बसतात, बिल्डिंगमधले लोक. पण मी काही घाबरत नाही बरं का तुम्हाला. लाऊडस्पीकर बाई कुठली आता, असं म्हटल्यानंतर आणखीन या रागवल्यात इंद्राताई. त्या खूप चिडल्यात आणि त्या म्हणतात, मला लाऊडस्पीकर म्हटली का तू? माधवीताई म्हणतात, हो म्हटले मी. आता इंद्राबाई म्हणतात, तुझं अख्खं खानदान लाऊडस्पीकर, थांब तुझ्या सगळ्या घरातले लाऊडस्पीकर फोडून टाकते. आता या त्यांच्या घरात घुसत असतात. माधवीताई म्हणतात, माझ्या खानदानाविषयी बोलायचा अधिकार नाही आहे तुम्हाला. माझे आजोबा काय रँगलर का काहीतरी असं शब्द वापरला त्यांनी, मला नीटसा कळला नाही येतो. आणि आता ह्या त्यांच्या घरात घुसत असतात, थांब तुझ्या घरातले लाऊडस्पीकर आता बंद करते. आणि मुक्ता तिच्या आईला सावरतीये आणि ते सागरचे वडील ते इंद्राताईंना. आता या खूप ओरडतात, माधवीताई काय ध्वनी प्रदूषण करत असता. शेवटी मुक्ता ओरडते, शांत राहा जरा. अहो मी नाही बोलवलंय पोलिसांना, तुमचा काहीतरी गैरसमज झाला. इंद्राबाई म्हणतात, काही गैरसमज नाही झालेला, चांगला समज व्हायला कशा वागल्या ग तुम्ही? अगं पोलिसांनी स्वतः सांगितले मला, तुमच्या शेजाऱ्यांनी कंप्लेंट केली, तुम्हीच आहे ना आमचे शेजारी. माझी खुशी बघवत नाही या मेथीच्या जोडीला. ते सागरचे पप्पा म्हणत असतात, जाऊ द्या. मुक्ता म्हणत असते, काकू माझ्या आईला उलट्या सुलट्या नावाने हाक नका मारू. आता त्या तिला म्हणतात, ए गप ग तू कडीपत्त्याची काडी, गप्पा बस. मुक्ता म्हणते, अशी भाज्यांची नावं घेऊ नका, असं माफ करा ना आम्हाला. ते सागरचे पप्पा शेवटी घेऊन जातात इंद्राताईला आत, पण त्या जाताना पण खूप बडबड करतात, समजून सांग तुझ्या आईला, गैरसमज नाही, समज द्यायला आले होते मी. आणि मुक्ता आता तिच्या आईला समजत असते.
माधवीताई म्हणतात एखादं मातीचं तोंड असतं ना तर फुटलं असतं एव्हानं. मुक्ता म्हणते जाऊ दे का आई, पुरे कर आता. आता मुक्ताने तिच्या आईला घरात नेलंय, त्या स्वामी स्वामी करत असतात आणि म्हणत असतात कायदा तो कायदा, कॉलनी असो की देश असो. आता मुक्ता म्हणते हो तू शांत हो, थोडं पाणी पी. तेवढ्यात त्यांच्या दारावरची बेल वाजली आणि माधवी त्यांना वाटतं पुन्हा इंद्राताई धमकी द्यायला आल्यात. आता त्या म्हणणारच असतात की तुमची हिंमत कशी झाली, आणि तेवढ्यात त्यांची ती भाची आली आहे मिहिका, आणि त्या म्हणतात अरे वा तुमची हिंमत कशी झाली इतक्या उशिरा यायची. आणि त्या आता तिचं वेलकम करतायत आणि ती आल्या आल्या माऊ म्हणून ह्या दोघींच्या गळ्यात पडली आहे. इकडे सागर त्याच्या ऑफिसबद्दल काहीतरी डिस्कस करत असतो फोनवर आणि बिझी असतो. इंद्राताई त्यामुळे चिडतात आणि म्हणतात काय रे तुला दिसत नाही का इथे आम्ही तुझ्यासमोर माणसं बसलोत. आणि सागर म्हणतो अगं आई मी महत्त्वाचं काम करतोय, तू असं मध्ये मध्ये बोलू नकोस. इंद्राताई आणखीन चिडतात आणि म्हणतात बोलत असशील पण सागरचे पप्पा मला असं वाटतं आपल्याला ना ऑइल पेंट घ्यायला हवी याची बोलायसाठी. बहुधा त्यांना अपॉइंटमेंट म्हणायचं आहे पण असो. त्या आता म्हणतात तुझी लेक समोर बसली आहे तिला खाऊ घाल ना. सागर म्हणतो अगं आई तू रिकामी आहेस ना, तू खाऊ घाल ना. सई खूप अपेक्षेने सागरकडे बघत असते पण इंद्राताई चिडतात खूप आणि तिथून निघून जातात. म्हणजे त्यांना असं वाटतं कदाचित हे बाप लेक एकटे असले तर एकमेकांशी संवाद साधतील म्हणून त्या निघून गेल्यात. सागर आता सईला म्हणत असतो की सई तू तुझ्या हाताने खा. सई म्हणत असते मला हे नको मला ते दे. आता सागर वैतागतो आणि म्हणतो हे बघ तू तुझ्या हाताने खा, मला कामं आहेत. सई म्हणते असं काय करतोस रे पप्पा, माझ्याकडे बघ ना, मला प्रेमाने भरव ना. आणि सागरला छान वाटतं सईचं बोलणं. तो आता तिला भरवणार तेवढ्यात पुन्हा त्याला तो तिळ दिसलाय आणि त्याला त्याची मागची बायको आठवली आहे आणि पुन्हा एकदा तो सईला भरवता भरवता मागे हटलाय. तर प्रेक्षकांनो सई तरी सुद्धा वाईट वाटून घेत नाही. ती एकदा म्हणते त्याला भरवणार रे पप्पा, पण सागर म्हणतो तू मोठी झाली आहेस ना, खा आता मला कामं आहेत. सई म्हणते थांब मी त्याआधी ना तुला माझ्या फ्रेंडला भेटवते, तो खूप क्यूट आहे, स्मार्ट आहे आणि डॅशिंग आहे. सागर म्हणतो अगं कुठे चालली आहेस सई, मला कामं आहेत, मला जायचं आहे ऑफिसला. पण सई मात्र आता बहुधा तिच्या बोक्याला आणायला गेली असावी. काय वाटतं तुम्हाला मला कळवा हं. आणि आता इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय या इंद्राताई सागरला समजून सांगत असतात की अरे बाबा तुला गरज आहे बायकोची, सईला आईची. सागर म्हणतो एक वेळेला मी सईसाठी आई आणेल पण माझ्यासाठी बायको कधीच नाही. सई आता मुक्ताच्या सेल्फी काढत असते आणि ती खूप दुःखी होऊन सांगत असते हे मुक्ता तू मला आवडतेस, आता तूही मला सोडून जाणार ना. माझा पप्पा म्हणतो जे आपल्यावर प्रेम करतात ते आपल्याला सोडून जातात, माझी आई पण मला सोडून गेली, आता तूही जाणार, माझे पप्पा पण जाणार. तर सई खूप दुःखी झालेली असते त्यामुळे मुक्ताला फार वाईट वाटतं. तर पुढे आता ह्यांची स्टोरी कशी रंगवून दाखवत आहेत ते बघणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण मला छान वाटतंय प्रेक्षकांनो ही मालिका बघायला. तुम्हाला आवडलं का मला नक्की कमेंट करून कळवा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. प्लीज प्रेक्षकांनो सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.